राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार या योजनेतल्या तब्बल 92 लाख लाभार्थी महिलांची नावं ती यादीतून वगळण्यात आलेली आहेत. सुरुवातीला 2.4 कोटी लाभार्थी असल्याचं सांगण्यात आलं होतं, पण पडताळणी आणि निकषांची अंमलबजावणी झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या संख्येत सुमारे 38% घट झालेली आहे. या कपातीमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न होणं. सरकारनं यासाठी जवळपास 8 महिन्यांची मुदत दिली होती. तरीही अंदाजे 50 ते 55 लाख महिलांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही आणि त्यामुळे त्यांची नावं जी आहेत ती यादीतून वगळण्यात आली. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे उत्पन्नाची अट. योजनेच्या नियमांनुसार पात्रतेसाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत असणं आवश्यक होतं. तपासणीत सुमारे 12 लाख अर्जदार या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न गटात असल्याचं तसंच टॅक्स भरणाऱ्या असल्याचं आढळलं. त्यामुळे त्यांचे अर्ज अपात्र ठरले. याशिवाय 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 4.5 लाख महिलांची नावं वयोमर्यादेमुळे वगळण्यात आली. तसंच इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या सुमारे 5 लाख महिलांना सुद्धा या योजनेतून बाहेर काढण्यात आलंय. विशेष म्हणजे पडताळणीच्या दरम्यान सुमारे 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. त्यांना सुद्धा अपात्र ठरवण्यात आलंय. दरम्यान नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगच्या अहवालामध्ये या योजनेच्या आर्थिक परिणामांबद्दल सुद्धा चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. अहवालानुसार योजनेवरचा वाढता खर्च राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण निर्माण करू शकतो. महिला कल्याण विभागावरचा खर्च 2023-24 मध्ये सुमारे 262 कोटी रुपये होता, तर 24-25 मध्ये तो वाढून 33,514 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं सुद्धा नमूद करण्यात आलंय. एकूणच लाभार्थी पडताळणी अधिक कठोर होत असताना पात्र महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणं आणि त्याच वेळी आर्थिक शिस्त सुद्धा राखणं हे राज्य सरकार पुढचं एक मोठं आव्हान ठरणार आहे. अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.